नमस्कार मंडळी. तऱ्हेतऱ्हेच्या ताज्या आणि तजेलदार विनोदाच्या बाजारपेठेतून फेरफटका मारूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, भाऊबळी हा नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा मराठी चित्रपट सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि याच निमित्तानं आज आपल्या हास्य जत्रेत या सिनेमाची टीम सहभागी झालेली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य सर आणि बाळासाहेब वऱ्हाडी सर. या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील. चित्रपटातील कलाकार ऋषिकेश जोशी, रसिका आगाशे आणि एकाच वर्षी अभिनयाच्या 2 राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहर उमटवणारे आपल्या सगळ्यांचे आवडते कलाकार किशोर कदम आणि हास्य जत्रेतील आपली लाडकी कलाकार प्रियदर्शनी इंदालकर. तुम्हा सगळ्यांबरोबर भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या कार्यक्रमाकडे आणि सुरू करूया आजचं आपलं पहिलं प्रहसन. सहज विनोद साधण्याचं अवघड कोडं सहज सोडवणारे मोरे कुटुंबीय आज सोडवतायत एक शब्द कोडं. बघूया तिथे काय धमाल घडतीये ते. एक्सक्यूज मी, मिस कर बोला तुम्हीच काय? सॉरी, इट्स ओके. आणि सॉरी म्हणायची गरज नाही आहे. आत्ताच्या आता आम्हाला मिस कर पाहिजे. एक मिनिट. नाही, आत्ताच्या आता पाहिजे मिस कर. मुळात मी तुम्हाला सॉरी म्हणजे माफी मागण्याच्या इंटेन्शननी नव्हतं म्हटलं. हं? काय म्हणालात असं विचारलं होतं. काय काय म्हणणं काय तुमचं? नाही तर शब्दकोडी सोडवल्यावर मिक्सर मिळता तर कोणाक देऊचा तर तुम्ही ठरवताच ना. ते 1 नंबर टेबलवरचे सर आहेत ना, ते तुमच्याकडे जाऊ. बरोबर बरोबर, मीच ठरवतो. पण तुम्ही कोण आहात? मी प्रभाकर मोरे बरं उर्फ प्लॅटोनिक. ही माझी बायको रसिका. बर. आणि हा आमच्या हनीमूनच्या वेळी शब्दकोड्यात लागलेला मिक्स कर. हनीमूनच्या दिवशी तुम्ही शब्द कोडं सोडवत होतात? पंच केला हो. तुमचा घोल असा आहे ना, तुम्हाला करता पण येत नाही आणि कळत पण नाही. हा. पंच होता पंच. म्हणजे ही आम्ही मोरे फॅमिली. अच्छा. जिथं विषय संपतो तिथं आम्ही उरतो. ऑलवेज सक्सेसफुल. काही जमा झालं. बर. पण मग ही ऑलवेज सक्सेसफुल फॅमिली इथे काय करते? काय करते? असं काय करतात? गेली 2 वर्ष आम्ही रोज वर्तमानपत्रातली शब्दकोडी सोडवून पाठवतो. इतकी वर्ष झाली आमका मिक्सर कसं गावाक नाही. ए बाबा, काय झालं? काय गेली 2 वर्ष मला ती जी काही शब्दकोडी सोडवून पाठवताय ते तुम्ही आहात? हा, म्हणजे काय? अरे, तुम्हाला भेटायचंच होतं. काय सांगताय? तुमची सगळी कोडी मी जपून ठेवलेली आहे. होय होय ना? काय? सगळी. बोलले होते. आ, बघ बघ हा? म्हणजे या वासडानं आपली सगळी शब्दकोडी कशी जपून ठेवली. आपलीच आहेत, हो. जपून नाही ठेवणार तर काय करणार? आजपर्यंत 7 वर्षे बाळबस तिथे बस. 7 वर्ष मी इथे काम करतोय. आजपर्यंत अशी शब्दकोडी कुणीच सोडवलेली नाही. होय ना? काय काय शब्दकोडी सोडवलीत काय तुम्ही? म्हणजे? तुम्हाला काय कौतुकास्पद वाटतंय मी जे बोलतोय ते? काय झालं? इकडे या, तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. काय दाखव? पेपर मला आधी बाहेर काढू द्या. हा. तुम्हाला तुमचंच शब्दकोड दाखवतो. हा, दाखवा. हे बघा. काय लिहिलंय वाचा. काय प्रश्न काय आहे? काय 4 अक्षरी विविध भाषा बोलणारा हा बेवडा म्हणजे? हा बेवडा म्हणजे काय? नाही नाही हा, बेवडा असा येतात. लिहिताना टोन सकट लिहिलं होतं तुम्ही. ते आम्ही समजून घ्यायचं. हा बेवडा. नाही नाही खरंच तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही या माणसाबरोबर एकदा बसा. 3 पेक झाले ना की डायरेक्ट बाणकोटीवर इंग्लिशवर कधी जातं त्यांचा कळणार नाही. आणि साधा सुद्धा नाही, जगभरचा इंग्लिश. कधी इंग्लंडचा इंग्लिश, अमेरिकेचा इंग्लिश, रशियनचा इंग्लिश तर विचारूच नका. वा, रशियनचा इंग्लिश असतं. Just talk. Such a rather good thing.
Must anything good thing I sang? Must come for 50,000 control? ए Russian English, yes, I know. ओय ओय रशियन इंग्लिश ए रात्रीचे 2 पेगत ना त्याचा उरलेला इंग्लिश आहे ता झाला झालं. झाला बेवडो माणूस नशिबात दिलो हा माझा बेवडं कोणाला बोलतेस तू? तुमका बोलले बेवडं कोणाला तुमका बोलले मला बोलते तुम्हाला सांगतो हिची भाषा बदलण्यासाठी हिला ढोसायची गरज नाही 5 मिनिटं थांबा हिची मालवणी लालबागला फिरून येते का नाही बघा. माझ्या मालवणीवर जाऊ नका माझ्या मालवणीवर जाऊ नका माका मालवणी येता ना म्हणून MH मध्ये स्किट करता ही मोठी भाषा प्रभू मोठी आय, सांगते आय. मला. अरे कशासाठी हा, चाललंय हे सगळं कशा- मुळात तुमचं उत्तर चुकलं एवढंच म्हणणं आहे माझं. आणि 4 अक्षरी विविध भाषा बोलणारा बेवडा असा कधीच नसतो. नाही? तो बहुभाषी असतो. का काय असानी अरे बहुभाषी वेगवेगळ्या भाषा बोलणारा. अच्छा, बहुभाषी. बरं, ते मरू द्या. हा. इथे पुढे साधं आहे काय काय? 4 अक्षरी आडवं आहे मोठं पोट असलेला कोण? हिचा बाप खैता उत्तर हिच्या बापाचा पोट तुम्ही बघितलं माय नाही बघितलं. ओ दार उघडल्यावर पहिला पोट येतं गप्रवा काही गप्राव मागच्या वेळी पोटाच्या घडीत मांजर चॅमाटली होती माहिती नाही हा माणसाला. माझ्या बापाशीचा काढता हो, काढतो. होय हा. तुमच्या बापाशीचा बोट काय कमी होता काय? माझ्या बापाचं काढून का तुला तुम्ही सांगू नको? काढता अरे माझ्या नका बापाचं. ए, माझ्या बापाचं काय बोल- ये, तू पण ये या सगळ्यांनी या एकमेकांचे बाप काढा आणि थर लावा बापांचे. मरतायत भांडतायत कशाला? तुमच्या कुटुंबावर लिहितो का हो आम्ही शब्दकोडी? साधं उत्तर आहे त्याचं ढेर पोट्या एवढंच उत्तर आहे त्याचं. काही लिहिताय वाटेल ते हिचा बाप त्याचा बाप ते मरू द्या. हे याचं उत्तर मला सांगा. आनंदी आनंदगडे कवितेचे कवी कोण? तुम्ही लिहिलंय प्रभा मोरे. कोण आहे प्रभा मोरे? मी आनंदी आनंदगडे तुम्ही लिहिली? हा मग अहो, ती बालकवींची कविता आहे. होय काय हो नाही, मला नाही माहिती. मी ह्याचा जन्म झाला ना तेव्हा ही रचली का नाही कविता. तुम्ही हो मग आनंदी आनंदगडे लंगोटबान बाल आहे नागडे बाल आहे नागडे बाल आहे नागडे नकावडी चाय टाक आले गणेश सागडे. ही कविता रचली तुम्ही? मी रचली. आणि हे गणेश सागडे कोण आहेत? ते आमचे पाहुणे आहेत. हा जन्माला आला ना तेव्हा भेटायला आलो. होय तर हे झबला टोपरा घेऊन इले होते दत्तूसाठी. वाटेल ती कविता करताय हो तुम्ही? वाटेल ते म्हणजे पुढची कविता नाही वाचली तुम्ही? पुढे काय कविता आहे? आहे ना त्याच्या पुढे गब्बर करतो आथू पोराचं नाव ठेवलंय दत्तू. गब्बरचा मित्र सांबा मी दत्तूचा बांबा. बांबा. ते बाबा आहे ना बाबा तो मीटर मध्ये बसत नव्हता म्हणून बावर टिंबूक दिला का नाही. टिंबूक काय यांची एक भाषा आहे. टिंबूक असं असतं का कुठे? हो. टिंबूक देतात. बालकवींची कविता आहे स्वतःच्या नावावर खपवताय. अहो, तुम्ही एक उत्तर चुकीचं लिहिल्यामुळे पुढची सगळी उत्तरं चुकलेली आहेत. आता जर तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं असतं बालकवी हा. तर पुढचा शब्द काय आहे? 5 अक्षरी. ठीक आहे. त्रास देणारी वृत्ती म्हणजे वी वरून विकृत वृत्ती यायला हवं. तुम्ही काय लिहिलंय? प्रभा मोरे. हा. आणि पुढचंच उत्तर काय लिहिलंय? रेम्या डोक्याचा. हा मग बरोबर आहे. रेमे डोक्याचा म्हणजे भडक डोक्याचा असतो ना. अरे स्वतःचीच कोडी तयार करताय तुम्ही. तुम्ही ही सोडवतच नाही आहात. तुमच्या लक्षात येत आहे का? होय, चुक- मग किती आणि काय हो किती चुका. काय झालं? किती हे काय बघा जिथे तुम्हाला 3च रखाने दिलेले आहेत कोडं सोडवायला हा. त्याच्यात तुम्ही 6 अक्षरी शब्द लिहिता. पुढे जिथे हे जे काळे रखाने आहेत व्हाईटनर लावून तुम्ही त्याच्यावरती शब्द लिहिताय. व्हाईटनर लावून आमच्या सारख्या चुका काढू नका. तुमच्या चुका सांगू मी. आमच्या काय चुका आहेत? तुम्ही जर चौकोन देताव ना तर कमी जास्त देताव. आम्ही मग त्याच्यामुळे उत्तर बसत नाही. कुठे दिलाय चौकोन कमी जास्त दाखवा. हे काय आहे? कुठे? आडवं काय आहे बघा. काय आहे? शरीराचा मागचा भाग. हा, बरोबर. आहे? हे 16 आडवं, हा. 16 हा हं. शरीराचा मागचा भाग हा 4 अक्षरी. हं. पहिलं अक्षर पा. हा पण ह्याचं उत्तर ना माझ्या डोक्यात 2 अक्षरी आहे. पार्श्वभाग असं उत्तर आहे त्याचं.
अच्छा म्हणजे टेरीला पार्श्वभाग म्हणतात का? हो ह्याला नवीन शब्द आहे टेरी, आपल्या डिक्शनरीत ठेवायला पाहिजे, उपयोगी हा, पडेल. ठेवा तुमच्या डिक्शनरी मध्ये ठेवा. हा. सांगतायत काय करताय हो तुम्ही? काय? वाटेल ते करताय. अजून एक आहे याच्यात. काय हे आहे? बघा, हा तर प्रश्न जगाला माहितीये, याचं उत्तरही जगाला माहितीये. सौमित्र या टोपण नावाने कोण कविता करतं 6 अक्षरी? दत्तात्रय मोरे. कोण आहे दत्तात्रय मोरे? हो मी आहे. तू आहेस सौमित्र? तू आहेस सौमित्र? कोण लिहितं माहितीये सौमित्र नावाने कविता? किशोर कदम लिहितात. किशोर कदम? हो, पण ते ऍक्टर आहे, ते कविता कधी करतील? ऍक्टर पण आहेत आणि कविता सुद्धा करतात. छे, छे, मला नाही वाटत. अरे ते कविता करतात. आता मला सांगा, ती बघ माझी आठवण येते का कविता कोणी केली आहे? हिंना लिवला ना ती. तुमच्या पोटात एक राहूना काय नाही झालं? अशाक चांगला सुगा. काय साला अभिनय आहे बघा. वर आविर्भाव आणते जशी काय मीच लिहिलीये. मग तिनंच लिवला ना. तुम्ही लिहिलीये? मी तसा सांगणं नाही कोणा. माझा पहिला ब्रेकअप झाला ना, त्या बॉयफ्रेंडच्या आठवणीत लिहिली होती, बघ माझी आठवण हो. येते. लाज नाही वाटत का वा? दुसऱ्यांचं क्रेडिट घ्यायला लाज नाही वाटत? नाही हो. सौमित्रांची कविता आहे ती. स्वतःवर घेताय सगळं. मी लिहिली आणि हे केलं आणि ते केलं. तुम्ही निघाव इथून. तुम्ही थांबूच नका. काय तुम्ही थांबा, खरंच मिक्सर निघा. घेतो आम्ही, जाणार आम्ही सगळी उत्तर अरे बरोबर लिहिली मिक्सर, आहेत. तुम्ही काही लिहिता आणि मी तुम्हाला मिक्सर देऊ? तुम्ही जास्त बोलू नका. ही जी शब्द कोडी आम्ही सोडल्यात, मिक्सर द्या. नाही तर हा शब्द कोडी जो बनवणार आहे ना, त्याला आता आता बोलवायचं. त्यांना बोलू? बोलवा. मला भेटायचं आहे. तुम्हाला माहितीये का तरी ते कोण आहेत? कोण आहेत ते? भाषेचा गाडा अभ्यास असणारे भाषा तज्ञ ऋषिकेश जोशी आहेत ते. असतील असतील? असतील, तुम्ही बोलवा इथं. त्यांना आज मोक्ष लावायचा मला. कर्माने मराल. अहो आम्ही मरू नाही तर जगू, काय तर बघू आम्ही. हा बोलवा. बोलो. सर या या सर या. सर काय समस्या काय आहे? सर हीच ती मोरे फॅमिली. ही मोरे फॅमिली. वा 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 वा. काय मग प्रॉब्लेम काय आहे? काय प्रॉब्लेम काही नाही आहे. हा. काय आहे, आम्ही एवढी शब्दकोडी सोडून पाठवतो, आजपर्यंत आम्हाला मिक्सर मिळालेला नाही. काय समजली? आमका मिक्सर वय हा मिक्सर पाहिजे. हो पाहिजे. कोडी सोडवलेली आहे हो तुम्ही? म्हणजे काय बघा, माझं कोडं सोडवून द्या तुम्ही. तुमचं कोड. हा. मी तुम्हाला वेगवेगळे शब्द सांगतो. हा मला सांगा, हा महिना कुठला सुरू आहे? कुठला आहे रे दत्तू? सप्टेंबर आहे वाटतं मला. सप्टेंबर. मग बहुतेक सप्टेंबर. सप्टेंबर तिघांचं नक्की? बोलतो. तिघांनी Final आहे, सप्टेंबर आहे. सप्टेंबर. ब्लॉक कर दिया. बर. सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये एक सिनेमा प्रदर्शित होतोय. हा. सिनेमाचं नाव आहे 4 अक्षरी. पहिलं अक्षर आहे भा. भा वरनं 4 अक्षरी मला शब्द सांगा बघू. भाद्रपद. मी महिन्याबद्दल सांगत नाही मग? आहे. सिनेमाचं नाव आहे 4 अक्षरी भा वरनं. अच्छा 4 अक्षरी. माका माहितीये हा, माहितीये काय? बाहुबळी हा, हा, काय हा. ना? त्याच्या भाऊ बहीण. होय तर सगळीकडे लय पब्लिसिटी झाली आहे. माका पण लय उत्सुकता लागली, कधी एकदा सिनेमा येतो आणि मी बघते. चल मोरे असं सजग असलं पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर. बहिणींचा अभ्यास दांडगा आहे. पुढचा शब्द तुम्हाला सांगतो. मिक्सर द्या. हा द्या. नाही नाही, आता फक्त झाकण झालेलं आहे. नाही नाही, पुढचा शब्द सांगतो तुम्हाला मी. हा. शब्द आहे 6 अक्षरी. हा. ते एका अशा कलावंताचं नाव आहे. हा. तो कलावंत महाराष्ट्रातल्या अशा एका प्रदेशातनं आलेला आहे, हा. ज्या प्रदेशातनं ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये मुंबईत हा. 2 नामवंत दिग्दर्शक झालेले आहेत. ते नामवंत कलावंत आहेत. हा. त्या लोकांनी मुंबईत येऊन प्रचंड प्रसिद्धी, नाव आणि एका दिग्दर्शकानं गडगंज संपत्ती कमावलेली आहे. तुम्हाला माहिती पाहिजे तो माणूस ज्या प्रदेशातनं आलाय तो. कोण हो? तुम्हाला माहिती पाहिजे तो. ज्याने गडगंज संपत्ती कमवली. सचिन गोस्वामी. नाही, नाही, बरोबर. मग नाही पण ते राहत नाहीत तसे. होय, लय साधे राहते. साधे राहत. गंडवतात तुम्हाला ते. होय का? हा. ते ज्या प्रदेशातनं आलेले हा, आहेत हा. त्या भागातनं आलेला हा कलावंत आहे. त्याचं नाव आहे 6 अक्षरी. साक्षरी. हा हा हा. तुम्हाला लक्षात येत नाही, मी तुम्हाला अजून वैशिष्ट्य सांगतो त्याची. हा, हा, हा. सांग. तो कलावंत आला मुंबईत पहिल्यांदा नट म्हणून. बर. अचानक एकदम त्याला हुक्की आली आणि तो दिग्दर्शक झाला. अरे बापरे. दिग्दर्शक झाल्यानंतर त्याला नंतर आठवले की अरे आपण नट आहे, म्हणून परत काम करायला गेला नटाचं. ते काम करायला जातोय तोपर्यंत त्याला लगेच सिनेमा आला डिरेक्शनचा. असं करतो आता दिग्दर्शक झालेला आहे. आधी मध्ये एसटीत असतो, नेत्यांची अशी मुलाखती घेतो. त्याचं फिन्स्टा अकाउंटला द लिहिलेलं आहे आधी. द कोण आहे? प्रसाद ओक. दत्तू तुला आकडे येतात का रे? प्रसाद ओक किती अक्षरी आहे?
पाच. मी किती सांगितली अक्षर 6. एक देव. 6 अक्षरी. प्रसाद ओक. हे बघ, या जगामध्ये नावात टॅलेंट आहे ही संकल्पना त्यानं तुमच्यावर बिंबवलेली आहे. काय सांगताय काय बाहेर अजून खूप टॅलेंटेड माणसं आहेत, खूप आहेत माणसं अशी. हो, हो. त्यातलाच हा एक 6 अक्षरी टॅलेंटेड माणूस आहे. हा माका माहितीये, माका माहिती आलं? आलं? आला हा, आला काय, आला. काय, काय? उत्तर आहे हा. समीर पाटील. करेक्ट बरोबर आहे ना? करेक्ट करेक्ट समीर करेक्ट पाटील हं? तुझा बरोबर लक्ष आहे समीर पाटील हा? कसं आहे ना, पटापट उत्तर देऊ कोई नाही तर स्किट पुढे जायचं. नाही तर हे अर्धा तास खातील याचे नाही. बरोबर आहे. हुशार आहे मी. चला मिक्सर देऊन टाका द्या, द्या, पटकन, द्या. मिक्सर. मिक्सर देवा, मी जातो. आता बघ ते हँडल आले आता. अरे देवा, होय. पुढचा शब्द आहे अजून. हा. पुढचा शब्द आहे तो आहे 5 अक्षरी. दत्तू हा 5 अक्षरी शब्द आहे बरं हा. का. त्यातली शेवटची 2 जी अक्षरं आहेत. हा. मोरे मला सांगा, डॉक्टरला काय म्हणतात? नमस्कार डॉक्टर. मोरे, डॉक्टरला मराठीत प्रतिशब्द काय? मला येता काय येतंय? वैद्य वैद्य वैद्य. आणि तुम्ही जा प्रश्न विचारतास त्याचं उत्तर पण माहिती आहे. नितीन वैद्य बाहुबली सिनेमाचे निर्माते होते. हा. पांढऱ्या केसाचे, हुशारचे, बरोबर ना? आता माहिती आहे. असं सजग असलं पाहिजे नटानं. लक्षात घ्या मोरे, स्ट्रगल इथे पण स्ट्रगल आहे, लक्षात घ्या. मिळणार काम त्यांना, मी सांगणार त्यांना. होय ना? वहिनी सांगतो मी तुमचं नाव त्यांना. बघितलं वसाड्यानू हा स्किट मध्ये काम करायला आलेला नाही आहे, पिक्चरचा प्रमोशन करायला आलेला आहे. सर हा जो सिनेमा आहे हा. भाऊबळी, हा. याच्यात नेमका कुठल्या भावाचा बळी जातो सर? याच्यामध्ये 53 कलाकार आहेत. हा. त्यापैकी नक्की कोणाचा बळी जातो हा. हे बघायला तुम्ही ना तिकीट काढून यायचं सिनेमागृहामध्ये. अच्छा किती आहेत? कलाकार किती आहेत? 53. 53. मग 53 स्टारचा सिनेमा आहे हा. मल्टी स्टारर, अतिशय बहारदार, धमाकेदार, अत्यंत मनोरंजन करणारा सिनेमा आहे. याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि मोरे, लक्षात घ्या, सिनेमा बघायला तुम्ही याच. हा. सिनेमा नाही आवडला तर मी मिक्सर तुम्हाला प्रत्येकी देतो. होय ना. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. वाजव नाही तर प्रमोशन थांबायचं ना, लवकर वाजव. वा वा, परफॉर्मन्सही छान झाला आणि सिनेमाचं प्रमोशनही छान झालं. थँक्यू दादा. प्रसाद कसा वाटला परफॉर्मन्स? फार सुंदर, मजा आली. मुळात मोरे फॅमिलीच्या घरी हा पेपर जातो आणि तरी तो 7 वर्ष चालू आहे. हे कसं आहे, हे मुळात मला कोडं पडलं होतं, पण नंतर एकेकाचे शब्द ऐकत गेलो आणि ते शब्द कोडंही माझं सुटलं. उत्तम परफॉर्मन्स. आणि बाहुबळीमधल्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मनपूर्वक शुभेच्छा. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. प्लॅटॉनिक मस्त. रस्सा तू कुठे फिरून ये, आमचं तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. तुझी मालवणी कुठे जाऊन, कुठे लालबागला, तरी आमचं तेवढंच प्रेम रस्से का तुझ्यावरती. अटेम्प्ट महत्वाचा आहे आणि तू रुळली आहेस आता या भाषेत. मधनं येते घराची आठवण, काय करायचं. पिपी मस्त. दत्तू छान, खूप मस्त, मजा आली. धमाल परफॉर्मन्स होता. लिहिला होता मस्त आणि विषयही खूप मला आवडला. फारच वेगळा विषय होता. थँक्यू टीम. मंडळी, निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात, पण तसं घडल्यास काय घडतं हे दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्य महारथी. येस येस सर. नाही काय झालं सेंड झालं. हो झालंय कम्प्लीट. येस सर, पाठवतो. एक मिनिट जस्ट झालंय. एक सेकंड हा. सेंड. तुझ्या आईला डिलीट झालं. एक मिनिट. हो सर पाठवतो. एक लगेच पाठवतो. शपथ. चला, झाली माझी तयारी. ऐका ना, मला सांगा ना, मी मस्त दिसते. अहो मला विचार होता ते मी कशी दिसते. एक मिनिट. काय काय हो, तुमची तयारी नाही झाली अजून काहीच? अहो असं काय करता, आपल्याला जायचंय ना. कुठे म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, बाबांचा वाढदिवस आहे 67वा. काय विसरलात ना? खरं सांगा, विसरलात? ऐक ना मी बोललो होतो, पण खूप काम आहे यार, नाही जमणार. सॉरी. असं नका ना करू. बरं, नुसता वाढदिवस नाहीये बाबांचा, त्यांच्या ललित लेखाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुद्धा आहे, तर आपल्याला जावं लागेल ना. हा, आणि मी तुम्हाला तारीख आधीच सांगून ठेवली होती, त्यामुळे आपल्याला त्या सोहळ्याला सुद्धा जायचंय. कोणी लिहिलंय ललित लेख?
बाबांनी अरे हा ते बाबांनी लिहिलेत बरोबर हो. बरोबर नमा ते सिगरेटच्या पाकिटावर कशी एक वैधानिक चेतावणी येते तसं बाबांना सांगा ललित लेखावर एक वैधानिक चेतावणी लिहून द्यायला. काय बोलताय तुम्ही? आणि हो त्यांना हेही सांग की प्रत्येक प्रतीसोबत एक एक ऍसिडिटीच्या गोळ्यांचं पाकिट द्या. काय आपण समाजाचं काही देणं लागतो ना, लोकांना त्रास होणार. तुझे ललित लेख बाबांचे इतकं वाईट नाही लिहित माझे बाबा. किती बोलताय हो घालून पाडून. ते काही असू दे. माझं काय म्हणणं आहे, बाबांचा 67वा वाढदिवस तर आहेच, पण अहो बाबांना हल्ली बरं नसतो. रात्रीचे कधी मध्येच उठतात, दचकतात, भास होतात त्यांना. भास नसतात ते. त्यांनी जे ललित लेख लिहिलेत ना हं. ते झोपेत असताना मराठी साहित्य येऊन सटकन टपली मारून जात. बस झाली. आय एम सॉरी. नाही, इनफ इज इनफ ना. किती मस्करी करताय हो माझ्या बाप. मला फायनली सांगा, मला सांगा तुम्हाला यायचंय की नाही ऐक यायचं? ना मग मी खरंच आलो असतो. खरंच खूप काम आहे. मग चला ना हो. ऐक ना, ऐक काय काय झालंय तुला सांगतो. 2 दिवसांवर आमची कॉन्फरन्स आली ऑफिसची आणि सगळा लोड ना माझ्यावर आलाय. त्यात बॉसने काय सांगितलंय की माझं टार्गेट कम्प्लीट झालं नव्हतं, तो उगाच भडकलाय माझ्या. हो ते मी फायनली विचारते, म्हणजे तुम्ही नाही येत. आय एम सो सॉरी. नाही. प्लीज आजचा दिवस सोड ना यार, मी नंतर नक्की येईन. हे बघा ऐका ना, मी काय म्हणते, फक्त 15 मिनिटासाठी काय ना आपण बाबांना भेटू. उद्या आज तू जाऊन ये, उद्या आपण बघू. आय प्रॉमिस. बघू म्हणताय तुम्ही. मी उद्या करू ना काहीतरी ठीक करू. हा प्लीज सॉरी. हॅलो अरे हाय खांडेकर अरे भाऊजी या या या. हाऊ आर यू काय हो 1.5 वर्षांनी आलात भाऊ. चप्पल बाहेर काढ. चप्पल बाहेर काढ. हाय, भाऊजी काय समय. अरे काय म्हणते पशा खूप दिवसांनी या. कसे आहेत भाऊजी? कशा आहात अहो वहिनी? भाऊजी 1.5 वर्षांनी आलात तुम्ही. अरे हो मी 1.5 वर्ष बँगलोरला होतो ना. कुठे? हा बँगलोरला होतो. IT मध्ये हे आहे ना टॉपला आहे ना मी IT मध्ये. अच्छा हा. त्यामुळे बँगलोरला होतो. बरं, आता बरं. 4 दिवसापूर्वी मी इकडे आलो मुंबईला. इथे येणार होतो बहिणी. अच्छा. तेवढ्यात ते चेतूच्या वडिलांना जरा बरं नव्हतं, मग पुण्याला जावं लागलं. अगं मग बाई. तिथून मग इथे आलो. काय झालं त्यांना? त्यांचा पाय मुरगळला होता जरा. ग बिचार. हा म्हणजे चेतू मला म्हणाली की काही पाय मुरगळलाय, इथे एवढी काही यायची गरज नाहीये. हा, मग? पण म्हटलं नाही चेतू, मला ना म्हणजे माझा हेच राहणार नाही. कारण कसे चेतूला मी म्हटलंय बघ तुझे बाबा आहेत, तुझे बाबा आहेत मी म्हटलं तिला. त्यामुळे मला राहणार नाही, मला अशी स्वस्थतात मिळणार नाही, मला तिकडे जाऊ दे. मी तिकडे गेलो, चेतूच्या वडिलांच्या पायाला मालिश केली, त्यांना हवं नव्हतं काय ते दिलं, औषध दिलं वेळेवर, ते बरे झाले, असे असे चालायला लागले. त्यानंतर मग मी इकडे आलो. मी सगळं सम्या, केलं. मला- काय बाकी काय बोलतोस. हा, बाकी ए, मस्त तू आहे. निघ ना. अगं ती टॅक्सी रेडी. नशीबवान आहे चेतू, नशीबवान. नाही, नाही. तुमच्यासारखा नवरा मिळायला भाग्य हो लागलं. आले 1 मिनिट. ए टॅक्सी आली. एक आले मी मिनिट. चहा बोलो. चहा बनवते. अगं राहू दे चहा, तू निघ ना. वहिनी इकडे चहा बनवते ना इकडे वहिनी इकडे एक मिनिट इकडे या. अहो चहा बनवते. प्लीज या नमा, वहिनी. आपण टॅक्सी. वहिनी प्लीज या. एक मिनिट पशा जस्ट मिनिट. काय झालंय वहिनी? हे काही नाही बाबा. काहीच नाही झालंय. कुठं काय पशा झालंय? चुप. काय हॅलो. आय एम सॉरी तू थांब जरा, मी बोलतोय. वहिनी काय झालंय? नाही काही नाही बाबाजी, काहीच वहिनी नाही. इथे बसा. अहो खरंच काही अरे नाही झालं. काहीच नाही, तिला निघायचंय. नेव्हर डू दॅट. नमा टॅक्सी हो, आहे. निघते अच्छा, भाऊ. प्लीज. काय झालंय वहिनी? अरे भाभी टॅक्सी तयार आहे. अरे आली आहे. टॅक्सी बोलवते. थांबा ना दोन काय झालंय मिनिटं, ते वहिनी? बोलतायत हा? काय झालं? ऐक ना, मी काहीच नाही सांगते झालंय. तुम्हाला काय. अच्छा थांब ना जरा यार पशा, संवाद साधतोय मी. थांब जरा पशा. अरे काहीच नाही झालंय सम्या. वहिनी काय झालंय मला सांग. अहो खरंच काही नाही झालंय. तुम्ही रडताय? अहो अरे कशाला रडेल ती, उगाच काही नाही. नाही, सम्या एक सेकंड. सगळं नॉर्मल आहे. एक सम्या, सेकंड. ऐक ना. पशा सम्या तुम्ही रडताय? अरे तुमचा चेहरा हसराय पण पापडांच्या कडा ओलावल्या. कुठल्या कडा आहे. ऐक ना बाबा. एक मिनट. तुम इतना मुस्कुरा रहे हो, क्या गम कितना है गम. काय काय झालं? सम्या काहीच नाही झालं. ऐक ना माझं. नाही पशा बाकी काय सिरियस होतं? आपण हे करूया. पशा इट इज डॅम सिरियस पशा. लेट मी हॅव अ वर्ड विथ माय वाईनी पशा. स्टँड ओव्हर राईट नाउ. सम्या हे नको. एक मिनिट पशा सम्या ती ऐकली आहे. प्लीज. काय झालं? वहिनी काय झालंय? काही नाही भाऊजी, मी त्यांना म्हणाले की बाबांचा 67वा वाढदिवस आहे. बेशरम ऐक लाज ना आधी. ऐक 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 काय बोलते ते ऐक, मग रिॲक्ट. हा मी यांना म्हणाले बाबांचा वाढदिवस आहे 67वा आणि त्यांच्या ललित लेखांचा कार्यक्रम सुद्धा आहे. तर म्हटलं आपण दोघं मिळून जायचं का? आणि मी त्यांना ही तारीख सांगितली होती ऑलरेडी, आता ते नाही म्हणतात. पशा तू नाही म्हणालास. निर्दयी आहेस तू पशा. ठीक आहे भाऊजी. तू निर्दयी आहेस पशा. सम्या
हे असं नको तोंड करू. ऐक, सगळं नॉर्मल आहे. ऐक माझं. आणि एक मिनिट, मी का निर्दयी ठरतोय? माझं घर ज्याच्यावर चालतंय त्याला मला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. म्हणजे तुला का म्हणायचं हे घर फक्त तू चालवतोस आणि वहिनी काय दुपारी रमी खेळायला बसता तिकडे? ही बाई रमी खेळते का? एक मिनिट, काय मी रम्मी खेळते. मी रम्मी खेळते. अगं नाही ना. साधा भिकार सावकार खेळता येत नाही मला. मी रम्मी खेळते. अगं- तुम्ही असे कसे आरोप करू शकता हो अगं, माझ्यावर? मी नाही म्हटलं. मला कधी बघितलंय तुम्ही? मी मी- रम्मी खेळताना. अगं तो त्याने कुठे असा चालत जातोय. मी नाही, ह्याने म्हटलं. ऐक माझं, मी नाही म्हटलं. हा बोलतो ना. तर ऐक ना बोलू दे, भाऊजींना बोलू दे, या 4 भिंतींना सुद्धा कळू दे की या घरात मला समजून घेणारं कोणीतरी आहे. ऐक ना नमा, तू कुठच्या तुम्ही देता का मला किंमत? हा? तुम्ही देता का मला किंमत? अहो मला किंमत नाही देत तुम्ही. माझ्या माहेरच्यांना काय किंमत देणार आहात? थू. जरा थांबा सम्या. हा? हे बघ, माझ्याशी बोला ना, नमा, I'm ऐक, sorry, ऐक, वहिनी. ऐक, नमा, नाही, एक मिनिट भाऊजी. मी तुझ्या माहेरच्यांना किंमत देत नाही. मी काय किंमत दिली? तुझ्या माहेरच्यांना मी फोन किंमत केला? किती वेळा फोन केला? किती वेळा विचारपूस केली? म्हणजे कधी कसे आहात आई बाबा? तुम्ही बरे आहात का? तुम्ही विचार. वहिनी एक मिनिट मला सांगा, एकदाही फोन नाही केला? नाही, विचारा त्यांना. एकदाही फोन नाही केला? त्यांनाच विचारा, तेच सांगतील. निलंगने नाचिये गोवी पेडुंगल्ले. आईचा फोन. हे काय मी शिवाय द्यायचं ना. नाही शिव्या नाही दिला. मी याला होतो बँगलोरला होतो, त्यामुळे ते शब्द राहिले इकडे. याचा अर्थ असा आहे की तुला लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज आहेस तू पशा. अरे आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्या बायकोच्या आई वडिलांना आपण आयुष्यात जास्त किंमत दिली पाहिजे. जास्त. कारण ते जगातला सगळ्यात मोठा त्याग करतात पशा. स्वतःच्या पोटच्या हळू कर. स्वतःच्या पोटच्या गोळ्याला दुसऱ्या घरात देतात. ऐक ना पोटचा गोळा म्हणजे तुला हाच माहिती असेल. सम्या, डोकं नको फिरवू. मी आधी सम्या काय सम्या, ऐका मला बोलायचं नाही तुझ्याशी. ऐक ना सम्या, माझा ऐक सम्या. एक मिनिट. सम्या, मी पाया पडतोय. एक मिनिट पशा. अरे किती मोठे उपकार करतात तुला माहितीये का? किती मोठे उपकार करतात त्यांचे आई वडील. असा वागतोस तू? असा वागतोस? भाऊजी जाऊ दे. आपण नाही वहिनी नाही. ही वेळ आहे, मला बोलू दे वहिनी. मला रात्री झोप नाही लागणार. अश्रू नाही काढायचं वहिनी. अश्रू नाही काढायचं वहिनी. यापुढे माझ्या समोर अश्रू नाही काढायचं तुम्ही. सम्या ऐक माझं. आपण आपल्या पाकिटात देवाचा फोटो ठेवतो ना. हा. मी माझ्या सासू सासऱ्यांचा फोटो ठेवतो. अरे बापरे. ही किंमत मी देतो सासू सासऱ्यांना. ही किंमत देतो, हा आदर देतो माझ्या सासू सासऱ्यांना. पाकिटात तू सासू सासऱ्यांचं येस. दाखव तुझं पाकिट. मुदा तो नाही. हे पाकिट मला बघायचं. मला आता बघायचं. ह्याच्या पाकिटात दिशा पटानीचा फोटो. तिला दिशा पटानीचा फोटो दिसतोय, पण त्यामागे सासूसाठी मी ऑर्थोपेडिक सर्जनचा नंबर लिहिलेला आहे, तो त्याला दिसत नाहीये. तुझी ऑर्थोपेडिक सर्जन सनी लिओनी आहे. काय त्या दोन्ही फोटोच्या मध्ये मी ऑर्थोपेडिक सर्जनचा नंबर लिहिलेला आहे. बघ तुम्ही. हे मुद्दा तो नाहीये पशा. सम्या ऐक. ओ काय? ओ माय गॉड. ओ माय गॉड. काय झालं भाऊजी? काय झालं? सासू सासऱ्यांचा फोटो होता, तो कुठे गेला? असेल असं ओ कुठेतरी. माय गॉड. भाऊजी, ऐक. भाऊजी, भाऊजी, काय होतंय तुम्हाला? भाऊजी, भाऊजी, उठा. भाऊजी, उठा. सम्या हे नको करू यार. सासू सम्या. सासऱ्यांचा फोटो. उठा, भाऊजी उठा. मी माझ्या पाकिटात वहिनी सासू सासऱ्यांचा फोटो होता. सापडेल, सापडेल सम्या. भाऊजी, सापडेल. तुम्ही किती माझं देवत्व सांडलं. कुठे पडला? चोरीला गेला तर नाही ना. मी कसं जगू? भाऊजी सापडेल हो. माझ्यासाठी देवत्व सासू सासरे. भाऊजी तुम्ही किती प्रेम आणि आदर करता हो तुमच्या सासू सासऱ्या. वाजले किती? वहिनी वाजले किती? माझे वाजले किती वहिनी? 12 वाजले. ओ माय गॉड. भाऊजी काय करतोय? काय करतोय? ओ माय गॉड. हॅलो सासूबाई. फोन लाव आधी. फोन लाव. काय भाऊजी? हॅलो हॅलो सासूबाई. हा आय एम सॉरी. तुम्ही डायबिटीसची गोळी घेतलीत का? हा मला 15 सेकंद लेट झाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही प्लीज डायबिटीसची गोळी घ्या. हा घेतली आहे ना? हा माय गॉश. ओके ओके ठीक आहे. बाकी तुम्ही बरे आहात ना? हो. बाबा बरे आहेत ना? हो हो येस. लव यू आई. हां पाया पडतो. हा सम्या आरशासमोर जा आणि तुझी स्वतःची ऍक्टिंग बघ. स्वतःच रक्ताची उलटी करशील. तुम्ही 2 मिनिट. तुम्ही भाऊजींना उगाच काही बोल. मामा, तू भाऊजी त्याच्या भाऊजी तुम्हाला 1 मिनिट आम्ही बोलतोय. भाऊजी तुम्हाला कळते तुम्ही किती पुण्य कमवताय? नाही मी पुण्य नाही कमवते. हे पुण्य नाही आहे. हे माझं कर्तव्य आहे वहिनी.
हे प्रत्येकाने केलेच पाहिजे पशा. अरे या बायकांना चूल आणि मूल याच्या समोर त्यांचं आयुष्य जातं रे. समय ह्या नागपुड्या ना हे नको करू यार हे असं. समय ऐक ना. अरे घरात पाहुणे आले ना की त्या सुरुवातीला जेवायला बसत नाहीत, आपण जेवतो. आणि घरात उरलं सुरलं की या जेवतात पशा. का पशा का? काय एवढं? जाशील ना गचकन सम्या. बरोबर आहे भाऊजी तुमचं. 2 महिने झाले मी खिरीचा घास सुद्धा घेतला नाही. हा? चाटून पुसून खातात. 2 महिने बघितली, वास पण घेतला नाही साधा. कुरड्या पापड तर सोडूनच द्यावं. मी यांचा विचार करते, हे माझा विचार नाही करत. अरे लाजा वाटला पाहिजेत रे. काय असं वागतोस तू? काय असं वागतोस? सांग मला. उत्तर कुठे आहे तुझ्याकडे? बोल ना रे. करा रे तुझ्या आई. लवकर लाव, लवकर लाव. माझ्या दरवाजाचं नुकसान केलं लक्षात ठेव सम्या. हा तेवढाच विचार करा. ओ ऐकलात का? तेवढाच विचार करा. तुमच्या आर्थिक नुकसानाचा विचार करा. तुम्ही माझ्या आई वडिलांचा विचार नका करू. वहिनी इकडे. माझं घर आहे. वहिनी बस झाला. आता सहन नाही करायचं वहिनी. सम्या आता उत्तर द्यायचं वहिनी. कसलं उत्तर? उत्तर द्यायचं. आजपर्यंत वहिनींचं ममत्व बघितलंस, आता हाडतुडत्व बघशील. काय? कसं हाडतूड करतील ते तू बघशील आता. सम्या ऐक. पशा जे काही पुढे आडनाव असेल, आय डोंट रिमेंबर दॅट. मी तुला 3 ऑप्शन देतो. मी आणि वहिनी 3 ऑप्शन देतो. 1, फोन करायचं तुझ्या बॉसला आणि सांगायचं मी माहेरी जातोय वहिनींच्या बाबांकडे, मला सुट्टी दे. आणि 2, घटस्फोट घ्यायचा. घटस्फोट. उगाच काही वहिनी घटस्फोट घ्या. नमा त्याच्याकडे लक्ष देऊ नको. तू शानपणा करू नका. सम्या आउट. आउट निघ इथून. वहिनी हीच खूप वेळ आहे, झालं आवाज निघ. चढवा. सम्या निघ. वहिनी हीच वेळ आहे, आवाज चढवा. वहिनी खूप आवाज झालं. पाहिजे. आवाज पाहिजे वहिनी. सम्या, खूप झालं. तू नको त्याला समजाव. चल निघ. निघ म्हटलं ना. ये मेरी शेरनी है. ये मेरी शेरनी. संजय नावरेकर. संजय नावरेकर. थांब ना सम्या. ऐक माझं मी काय बोलतो. वहिनी चेतू इकडे आलास उकिरडे फुंकायला माकडा. अगं कसं बोलतेस वहिनी. तू? चेतू किती किती काळजी करतात ते तुझ्या आई बाबांची आणि तू त्याशी असं वागतेस. हा माझ्या आई बाबांची काळजी करणार. अगं ए चेतू काय टेपा मारल्यास इकडे येऊन? बोल ना काय टेपा मारल्या? हा माझ्या आई वडिलांची काळजी करणार. अगं ते वहिनी असं माझे बाबा आलेत घरी राहायला. ते बिचारे 10-10, 15-15 किलोचे सामान उचलून घरी घेऊन येतात. हा ह्याने इकडे पळ काढलाय. बोल ना आता बोल ना. वहिनी असं काय करता पण वहिनी? चेतू, वहिनी तुझ्या वडिलांना हा तेल मालिश करून आलाय ना वहिनी? चेतू भाऊजी नका ह्याच्यावर विश्वास ठेवू. हा. चिवड्यातलं खोबरं ढापतो म्हणून माझे वडील याला कुत्र्यासारखं मारतात. माझी आई याला घरात घेत नाही. याच्या अंगावर कुत्रा सोडते. माझ्या दादाकडून पैसे घेतलेत ना, परत कर. चल दादा बसलाय घरी. चल. आ, म्हणून हा इथे आलाय. मग तुम्हाला काय वाटलं? ओ निर्लज्ज. ये चल ना घरी चल. दादा अजून आहे. आहे. तुला तिंबल्याशिवाय दादा जाणार नाही. चल घरी चल. सम्या हड रे सम्या. हड हड. भाऊजी नुसतं बोलू नका. लाथ मारून हड करा त्याला. चल घरी चल. भाऊजी तुम्ही येताय? माझी काही मदत हवी आहे? हो बाहेर दार लावून घ्या ना. का? हा का याला तिंबायला लागलं ना कड्या उघडून पळतो. ओ वहिनी ऑलवेज फॉर यू. या बात तबला तोड परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल? 3च शब्द सांगतो, 3च. आय लव्ह यू. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुफान एनर्जी, तुफान गिव्ह अँड टेक. आणि चेतू एक खूप मोठी इंग्लिश फिल्मची कंपनी आहे. त्या फिल्मचे चित्रपट जेव्हा संपतात, ते चित्रपट संपतात, मग एंड क्रेडिट्स पण संपतात आणि मग त्याच्यानंतर एक सीन ॲड केलेला असतो त्यांनी. हजारो करोडो संख्येने ऑडियन्स सगळं संपल्यानंतर तो शेवटचा सीन काय आहे हे बघायला थांबलेलं असतं थिएटरमध्ये. तसं तुझं वाटा आहे या स्किटमधलं. क्या बात आहे. वा चेतना. खूप मजा आली ॲज युजल. सुपर. समीर दादा तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट? खूपच मजा आली. म्हणजे खूपच मजा येते, नेहमीच येते.
आणि ती इथे असं बसून बघताना तर ती लाईव्ह परफॉर्मन्सची मजा फारच गमतीची असते. ते म्हणजे अगदी एक नाटक अख्खं बघितल्यासारखी जो सगळा फील देताना अप्रतिम. हॅट्स ऑफ. ग्रेट. थँक्यू.